मिला हूँ अब जो तुमसे है दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला। तुझे है पाया रब से है दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला। हर पल हंसी सा हुआ है सांसों या ठिकाणी सुसंस्कृतपणा हा भोगामध्ये असणं फार गरजेचं आहे. भूरी कुटुंबाचा हा विश्वास असला पाहिजे की देवाची इच्छा आहे. ज्यावेळेस अलिअझर आपल्या धन्याच्या आज्ञेप्रमाणे मुलगी पाहण्यासाठी गेला, मुलगी त्यांनी पाहिली. देवाने अद्भुत रीतीने त्या ठिकाणी त्यांची भेट घडून आणली. त्याची कुठली स्वार्थी प्रार्थना होती. तो म्हणाला, देवा हे माझ्या धन्याच्या देवा, मी आज हे विहिरीजवळ उभा आहे आणि असं घडून येऊ दे की मी ज्या मुलीला म्हणेल मला पाणी पाज, ती म्हणे तू मी आणि तुझ्या मुलग्या सैन्य पाणी पडते. अशा तर आपण नेहमी ऐकतो आणि देवाच्या सेवकांच्या द्वारे या ठिकाणी ऐकतो. परंतु हे सर्व होत असताना त्याच्यामध्ये आम्हाला सुसंस्कृतपणा पाहायला मिळतो. तो म्हणजे एका अनोळखी वृद्ध माणसाला तिने बाबा म्हणून त्या ठिकाणी रिस्पेक्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यालाही पाणी पाजलं आणि त्याच्या मुलग्यालाही पाणी पाजलं. हा या ठिकाणी सुसंस्कृतपणाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. जीवन जगत असताना प्रियानं सुसंस्कृतपणा फार महत्त्वाचा आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून आज प्रशांत आणि सुप्रिया या भेटासाठी दोन्ही कुटुंबियांचा जो प्रवास होता तो प्रवास आता थांबलेला आहे. देवाने त्याच्या संकल्पाप्रमाणे या उभयतांना आज या ठिकाणी एकत्र आणलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे आपला विवाहाचा संकल्प या ठिकाणी जाहीर करणार असे आहे. आणि म्हणून किती उत्सुकते सोहळा आणि पहिलं वचन यामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, मनात योजना करणं देवाच्या अधीन आहे परंतु सिद्धीस नेणं परमेश्वराच्या अधीन आणि स्वाधीन. मनात योजना करणं हे मानवाच्या अधीन आहे परंतु सिद्धीस नेणं हे देवाच्या अधीन आहे. आणि त्याप्रमाणे आज साळवे आणि त्याचप्रमाणे वाघमारे या दोन्ही कुटुंबियांनी जी योजना आखली होती, जी विनंती अब्रामाप्रमाणे विश्वासाने देवाजवळ सांगितली, देवाने त्याच्या संकल्पाप्रमाणे या सर्व गोष्टी घडवून आणल्या आणि एक साक्षीदार या नात्याने आजच्या या मंगल प्रसंगामध्ये तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात. ही देवाची या ठिकाणी योजना आहे. आणि मग प्रियानं अधिक वेळ न घेता जो शास्त्रभाग या ठिकाणी मी निवडलेला आहे त्यामध्ये काही वचने ते तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे. रोमकरस पत्र याचा 12वा अध्याय आणि 9 ते 12 पर्यंत वचने, 13 पर्यंत वचने आपण या ठिकाणी ऐकूया. तिथे असं दिलेले कृती जीवित क्रमाचे नियम. आपण कृती जीवन जगतो परंतु जेव्हा दोन कुटुंब एकत्र येतात आणि त्या दोन कुटुंबामध्ये एकत्र आल्यानंतर नियोजित जे वधूवर आहेत, ज्यांना समय आपल्या मनाची जीवनाची तयारी करायची, त्यांच्यासाठी देवाचं वचन काय मार्गदर्शन करतं ते या ठिकाणी दिलेलं आहे. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिटकून राहा, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर नका. आज्ञेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. या गोष्टी आज या ठिकाणी काही दिवसानंतर देवाच्या योजनेप्रमाणे विवाहबद्ध होणाऱ्या या उभयतांना देवाचा दास म्हणून या ठिकाणी देवप्रीती आहे आणि म्हणून प्रीतीमध्ये ढोंग नसावे.
हे नाते हे जे आहे हे 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 तर हे नाते जे आहे ते पवित्र आहे आणि ते दोघं जण या ठिकाणी आहे हे पवित्र नातं आहे. हा पवित्र विधी आहे आणि या विधीला दुनियाने उपस्थित आहोत. देवाच्या संकल्पप्रमाणे इच्छेप्रमाणे काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियानो उभयताना या ठिकाणी देवाचा दास म्हणून सांगू इच्छितो की प्रीतीमध्ये ढोंग नसावी. प्रीती जीवनाचे प्रथम कर्तव्य प्रीती आहे. काही दिवसांनी तुम्ही विवाहाबद्दल होणार आहात फक्त एक लक्षात ठेवा की ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन जगत असताना तुमचं नव्याने जीवन जे आता सुरुवात होणार आहे आजच्या दिवसापासून तर त्यासाठी तुम्हाला हे जातं की ख्रिस्ती जीवनामध्ये प्रथम कर्तव्य प्रीती आहे. थोडक्यात तुम्ही एकमेकावर अंतःकरणापासून प्रीती करावी हे या पवित्र वचनामधून मी तुम्हाला सांगू इच्छितो. परंतु ही प्रीती कशी आहे ही प्रीती प्रामाणिक असावी. त्याच्यामध्ये कुठला स्वार्थ नसावा. ही प्रीती प्रामाणिक असावी आणि प्रामाणिक प्रीती असावी कारण प्रामाणिक प्रीती या आत्म्यापासून जे अंतःकरण आहे आमचं जे आत्मा आहे त्याच्यामधून प्रामाणिक प्रीती बाहेर पडते नाही. आणि म्हणून प्रीती ही जी आहे ती प्रामाणिक असावी कारण प्रामाणिक प्रीती आत्म्यापासून येते. तिच्यात ढोंग नसते. आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि या वृत्तीने आपल्याला आपले जीवन जगायचं. ज्यांची प्रीती ख्रिस्ताला अनुसरण असते हा प्रिय आम्ही खूप म्हणतो की माझी प्रीती आहे माझ्या आईवडिलांवर प्रीती आहे समाजावर प्रीती म्हणतो परंतु ज्यांची प्रीती ख्रिस्ताला अनुसरण असते अशी व्यक्ती देवासाठी आणि इतरांसाठी जगते. देवासाठी आणि इतरांसाठी जगते असं पवित्र. आता सुप्रिया हे हिचा प्रशांत बरोबर वादविषय होत आहे आणि वादविषय होत असताना देवाचा दास म्हणून या ठिकाणी जे मी वचन वाचलं की या ठिकाणी अशी जी व्यक्ती असते की अंतःकरणापासून प्रीती करते ती देवासाठी मित्रांसाठी जगते. देवासाठी मित्रांसाठी जगते आणि याचं सुंदर उदाहरण उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. उत्पत्ती ग्रंथ 24 अध्याय 17व्या आणि 18व्या वचनामध्ये आम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी तुम्हाला ते अगोदर सांगितलं की त्या व्यक्तीने वृद्ध व्यक्तीने तिला विनंती केली की मला तू पाणी दे आणि तिने त्याला पाणी पण दिलं आणि त्याच्या उद्यासाठी पण पाणी दिलं. म्हणजे या ठिकाणी मी पाहतो की देवासाठी इतरांसाठी जगण्याची की मित्रांसाठी कार्य करायची बुद्धी ती आत्मिक अशा प्रकारची ही आगामी प्रीती आपण आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा ठेवू तेव्हा आपल्याकडून अशा गोष्टी चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये परमेश्वर करून देऊ. दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे की वाईटाचा वीट माना म्हणजे या युगाबरोबर समरस होऊ नका. आता काही दिवसांनी विवाहबद्ध व्हाल किंवा अनेक एंगेजमेंटमध्ये आपण जाल अनेक एंगेजमेंटला जो वेगवेगळा प्रकार आपण पाहता आणि त्या वेगवेगळ्या प्रकार आपण पाहिल्यानंतर तुम्ही त्याच्याशी कम्पॅरिझन करा. परंतु ती ख्रिस्ती व्यक्ती कधीही दुसऱ्याशी कम्पॅरिझन करत जे आम्हाला देवाने दिलेले त्यामध्येच आम्ही आमचे जीवन जगत असतो हे प्रत्येकाने निश्चितपणे समजून घ्यायचं. आपल्या बाहेर ख्रिस्ती जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे लेनदेन नसते. कुठल्या प्रकारचा दर्शनची आई आणि भाऊ हे या ठिकाणी आले आणि बहीण या ठिकाणी आलेले आहे. कोणत्याही पदाचे सिनियर असतात आई वडील तेच कुटुंबाची जबाबदारी पार पडतात. आनंदाचा प्रसंग आहे काय हरकत नाही. तुम्हाला पण परीक्षेच्या देखील सामोरं जायचं आहे ठीक आहे. त्या ठिकाणी प्रशांतची आई आणि त्यांचा भाऊ आणि त्यांची बहीण या सुंदर अशा प्रसंगामध्ये त्या ठिकाणी उभे आहे. दोघांना विनंती करतो तुम्ही उभे राहा प्रशांत आणि सुप्रिया. या ठिकाणी सुप्रियाचे आईवडील सुद्धा त्या ठिकाणी आले मिस्टर सुनील वाघमारे आणि मिसेस वाघमारे. आपल्याला उपस्थित प्रियजनासमेत मी एक प्रश्न विचारतो की आपली मुलगी सुप्रिया हिला मागणी करण्यासाठी या ठिकाणी प्रशांत विवेक साळवी आलेले आहेत. या मागणीला की त्या साखरपुड्याला मागणीच्या वैधांची संमती आहे. सुप्रियाच्या आईवडिलांनी या ठिकाणी आपल्या मुलीच्या एंगेजमेंटच्या निमित्तानं संमती दिलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशांतची आई बहीण त्याप्रमाणे भाऊ आलेला आहे. विशेष करून प्रशांतच्या आईला या ठिकाणी प्रश्न करतो की आपला मुलगा प्रशांत याच्यासाठी सुप्रिया सुनील वाघमारे तिला मागणी घालण्यासाठी तुम्ही आलेले आहात. यासाठी तुमची संमती त्यांनी संमती दिलेली दोन्ही कुटुंबियांनी संमती दिलेली
आम्ही ऐकलेलं आहे. आता सुप्रियाला या ठिकाणी विचारू इच्छितो. सुप्रिया सुनील वाघमारे, तुम्ही प्रशांत विवेक साळवे या तरुणाबरोबर विवाह करण्याचा निश्चय केला आहे का? होय, मी कुमार प्रशांत विवेक साळवे यांच्याबरोबर विवाह करण्याचा निश्चय केला आहे आणि याची मी योग्य वेळी पूर्तता करेन. परमेश्वर ऐकत आहे. आम्ही ऐकले दोघांनी संमती दिली, आईवडिलांनी संमती दिली. यावेळेस या वादनिश्चयाचं म्हणजे एंगेजमेंटचं बाह्य चिन्ह म्हणून ज्या एंगेजमेंट रिंग्ज आहे कृपया पुढे आणा. त्यांनी एकमेकाशी वादनिश्चयाच्याद्वारे हा विवाह योग्य वेळी निश्चय जाहीर केला जाऊन ऐकलेला आहे. त्याचं बाह्य नाही कोणी या ठिकाणी या एंगेजमेंट रिंग सुवर्ण मुद्रिका ज्याला आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी आणलेले आहे. त्याचप्रमाणे इतर काही भेटवस्तू पद्धतीने एकमेकाला देण्यासाठी आणले. देवापणे हे आशीर्वादित करावं म्हणून आपण यासाठी प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, राजाच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू, पुढे एक बार आम्ही तुझी प्रार्थना करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या समयापर्यंत या वेळेपर्यंत साळवे आणि वाघमारे या दोन्ही कुटुंबांना देवापा तुझी कृपा पुरवली. या वादनिश्चयाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलं म्हणजे धन्यवाद देतो. दोघांनी आपल्या विवाहाचा संकल्प या ठिकाणी जाहीर केलेला आहे. त्याचं बाह्य प्रतीक म्हणून या ठिकाणी एकमेकाला या एंगेजमेंटच्या रिंग देत असताना यांना स्पर्श कर, हे आशीर्वादित कर आणि ह्या जे आपल्या शरीरावर वागवत असताना त्यांनी या गोष्टीचं स्मरण ठेवावं आणि ईश्वरासमोर जमलेल्या मंडळीसमोर एकमेकाशी विवाह करण्याच्या उद्देशाने एकत्र बांधणे केलेलं आहोत. हे पाहण्यासाठी तुझी कृपा त्यांना करू. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याच्याद्वारे आम्ही दिलेलं भेट होतं आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे सुप्रियाने प्रशांतला दिलेलं भेट होतं या ठिकाणी पाहिलेलं आहे. या ठिकाणी प्रशांतने सुप्रियासाठी दुसरी जी भेटवस्तू आहे ते म्हणजे कानामध्ये करून फुलं आणि पायामध्ये सोन्याची चीज, त्याला आपण पैंजण म्हणतो, या वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत. यासाठी आपण आशीर्वाद मागूया. प्रिय बाबा, प्रशांतने आपल्या होणाऱ्या भावी पत्नीसाठी जे सुवर्णालंकार आणि त्याचप्रमाणे चांदीच्या अलंकार आणलेले त्यांना स्पर्श कर, आशीर्वादित कर आणि अंगावर येत असताना तिने आणि त्याने या गोष्टीचा भाग घ्यावा. आम्ही वादनिश्चयाच्याद्वारे पवित्र हेतून एकत्र आलो. या पवित्र हेतून भविष्य काळामध्ये याच्या बंधनाला बांधण्यापूर्वी पावित्र्यात आपले जीवन जगावं त्यांना तो मार्गदर्शन येशूच्याद्वारे आम्ही. Forever seems like a long time, but nothing seems like a long time when I am with you. I feel like I'm walking on water since the day that I asked your father to let go of his daughter. So give me your blessing, sir, I'll give her all that I've got. Doesn't look like आजच्या या वादनिश्चयाच्या कार्यक्रमामध्ये पवित्र कार्यामध्ये तुम्ही उपस्थित देतो, आशीर्वादित केलं, तुम्हाला धन्यवाद देतो. प्रशांत आणि सुप्रिया वैद्याने आपल्या विवाहाचा संकल्प या ठिकाणी जाहीर केलेला आहे. विजय योजनेप्रमाणे परिषदे बापाची लग्नाची तारीख ठरलेली आहे. त्या दिवशी परिषदे बापा तुमच्या उपस्थितीत होणार लग्नविधी आजच्या सणाचा आशीर्वाद देतो. दोन्ही कुटुंबीय साळवे आणि वाघमारे दोन्ही कुटुंबातून कृपाचं ठिकाण आणि परिषदे बाबा लग्नाच्या निमित्तानं त्यांचे जे विचार संकल्प इच्छा आहे ते सर्व काही त्यांनी
आम्ही सर्वांची भाकर आज आम्हाला आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यासून सोडले आहे तसे तो आमच्या ऋणी आम्हाला आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड कारण की राज्य सामर्थ्य आणि ही सर्वता तुझीच आहे. सर्वबुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची कृपा साधणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची पवित्र आत्म्याची सहभागिता मार्गदर्शन साळवी महात्माने कुटुंबाबरोबर त्याचबरोबर ज्याने आपल्या वाढदिवसाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला या बरोबर आणि दोन्ही कुटुंबाच्या उपस्थित सर्व ते आता आणि सदा सर्व काळ असो आम्ही but it sure feels like a lot. Let her take my heart and take my hand. Take my heart and take my hand. Take my heart and take my hand again and again. Right where we stand. I never
साळवी लग्नानंतर रोज सकाळी उठे आणि रोज लवकर उठे आणि सुप्रियाला माझ्या हाताचा एक कडक चहा बनवून रोज उठवणार. ओके, सेकंड क्वेश्चन. ओके, आमच्या जेव्हा भांडण होती तेव्हा तिला मीच पहिलं सॉरी बोलणार. आणि तुला खूप प्रेमाने तिला गिफ्ट देऊन तिला मनवणार. खूप सारे गिफ्ट घेऊन बनवलं. मी असं वचन देतो की तिला दर महिन्याला शॉपिंगला घेऊन जाणार. मेकअप करण्यासाठी हवा तेवढा वेळ देईल. कुरकुर कधी करणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तू जसं पण जेवण बनवशील मी ते आवडीने खाणार. कधी कंप्लेंट करणार नाही. ओके, सगळ्यांना आवडलं ते वचन. आय होप ठीक आहे. ही ॲक्टिव्हिटी तर झाली आपली. आता आपल्यासाठी आपली इव्हिनिंगची शोभा अजून वाढवण्यासाठी एक कपल आपल्याला एक डान्स परफॉर्मन्स करून दाखवणार. सो होल्ड ऑन टू युअर हार्ट्स अँड क्लॅप फॉर दिस कपल. आणि हे आपल्याला
से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे। है प्रभु तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू है यीशु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे। है प्रभु तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं
joyful noise unto the Lord, all ye lands. Serve the Lord with gladness. Come before his presence with singing. मिला हूँ अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला। तुझे है पाया रब से, है दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला। हर पल हंसी सा हुआ है, सांसों को तूने छुआ है, बड़ी तुझसे नजदीकियां, सुकून मिला, सुकून मिला। मिला हूँ अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला। जब से जुड़ा तुझसे जिया,